खूप आधी त्यांनी सांगितलं होतं, मी ज्या दिवशी सिनेमा बनवेन तेव्हा चांगदेव महाराजांचा रोल तूच. पैसा हा तुमच्या कामाच्या ओघानं तुमच्या पायाशी येतोच, त्याच्या पाठीमागे लागावं लागत नाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. अखिल भारतीय कीर्तन संस्था यांना मला सुरुवातीलाच थँक्यू म्हणायला आवडेल, कारण त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली या मुलाखतीसाठी. सो कसे आहात? मस्त चाललंय चित्रपटाचं प्रमोशन, काय सुरू आहे? कारण एक वेगळा विषय, एक वेगळ्या पद्धतीचं प्रमोशन, किती धमाल चालली आहे, किती एक्साइटमेंट आहे रिलीजची? खूप एक्साइटमेंट आहे. त्या अगोदर आम्ही सगळेजण तुम्हाला वंदन करू इच्छितो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान प्रतिसाद आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रभात चित्र कंपनीचा जो संत ज्ञानेश्वर चित्रपट आला होता, त्याच्यानंतर जवळजवळ 84 वर्षांनी हा विषय म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं चरित्र मुक्ताईच्या दृष्टिकोनातून आणि मुक्ताई महाराजांचं सुद्धा चरित्र असं 84 वर्षांनी घडतं आहे आणि समाजाकडून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आत्ता आम्ही जिथे जिथे जातो आहे तिथे खूप छान स्वागत होतं आहे आमचं आणि लोकांना हे विषय पाहायचे आहेत असं वारंवार जे आपण बोलत आलो आहे अष्टकाच्या निमित्ताने सुद्धा, तर लोकांना हे विषय पाहायचे आहेत, ते द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो. अगदीच. आणि अवधूत दादा, तू गेली कित्येक वर्ष या संप्रदायाशी जोडलेला आहेस आणि आता अशा प्रकारच्या चित्रपटाचा आपण भाग आहोत जे आपण गेली कित्येक वर्ष अनुभवतोय, राईट? ही ऑल टुगेदर फिलिंग कशी आहे तुझ्यासाठी? कित्येक वर्ष म्हणण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या. काय आहे की आपला वारकरी संप्रदाय जो आहे हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहे. किंबहुना महाराष्ट्र राहण्यामागं वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान आहे आणि आजच्या काळातही ते वादातीत आहे. आणि लहानपणापासून त्याच संस्कारांमध्ये वाढलो. आणि कसं आहे, माझी जातीचे मज भेटो कोणी, म्हणजे जातीचे इथं जातीवाचक अर्थ तो वेगळ्या अर्थाने घ्यायचा आहे. म्हणजे माझ्या जातीचं म्हणजे माझ्या समविचारी आपण म्हणतो तसं दिग्पाल लांजेकर जेव्हा आयुष्यात आले की बाबा एका विचाराने एका ध्येयाने प्रेरित असलेली माणसं आपल्याला जेव्हा मिळतात आणि आपल्याही ध्येयाला एक विशिष्ट त्याला मार्ग मिळतो, त्याला दिशा मिळते, तसं माझ्या बाबतीत झालं. शिवराज अष्टकाच्याही आधीपासूनची आमची ओळख आहे, अनेक कामं आम्ही एकत्र केलेली आहेत. आणि जेव्हा हे दोन्ही विषय आवडत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरा दोघांचेही आवडते विषय आहेत. आणि हे करत असताना जेव्हा अष्टकाच्या निमित्ताने तर अनेक गोष्टी आम्ही केल्या. संत परंपरेचं महत्त्व हे आजच्या काळामध्ये पुढच्या पिढीला देण्याची अत्यंत गरज आहे. हे अनेक कारणांमुळे लक्षात आलं आणि त्यावर वारंवार चर्चाही होत गेली. आणि मग त्याचा संकल्प अर्थात दिग्पालने खूप पूर्वी मुक्ताई एकल नाट्य लिहिलेलं होतं. लॉकडाऊनच्या सेकंड वेव्हमध्ये आम्ही आळंदीला माऊलींच्या मंदिरामध्ये बसलो होतो रात्री सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्ये. तिथं त्याचं वाचन केलं आणि कोणी नाही, फक्त पहारेकरी होते विणा मंडपातले. एका शेजारतीनंतर सगळं मंदिर बंद असतं. माझा भाऊ होता धाकटा, तो त्यावेळेस पूजा सेवेमध्ये होता तिथे आणि तिथं बसलो होतो आणि ते वाचन केल्यानंतर आम्ही रडत होतो. आणि दिग्पालने इच्छा तिथं बोलून दाखवली की मला या विषयावरती भव्य चित्रपट करायचा. म्हणलं आपण कल्पवृक्षाच्या छायेत आहोत, तिथे ॲप्लिकेशन टाकून देऊ. आणि त्या कृपाप्रसादाने हे घडलं. आणि मग अर्थात संप्रदायाचं सगळं हे बॅकग्राऊंड असल्यामुळं संगीताची जबाबदारी पण ती आपसुकच आली. आणि मला या निमित्ताने सांगायला आवडेल की आपली जी समृद्ध परंपरा आहे, शेकडो वर्ष संतांनी जो विचार अभंगांच्या माध्यमातून जो मांडलेला आहे आणि संप्रदायातल्या कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, भजन करणाऱ्यांनी तो संपूर्ण खेड्यापाड्यांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार झाला आहे. ते करत असताना ज्या पारंपरिक चाली आहेत त्याचा जो गोडवा आहे, शेकडो वर्ष त्या गायल्या जात आहेत, तर ते पोहोचवण्याची एक छान मोठी संधी आणि ती पण मग त्यानिमित्ताने मिळाली आणि त्याचा पुरेपूर वापर आम्ही केलेला आहे. अगदीच. अजय दादा, तुझं फर्स्ट एक्सप्रेशन काय होते जेव्हा तुला समजलं की मुक्ताईवर चित्रपट होतोय? कारण याआधी ऐतिहासिक सिनेमात किंवा वेगवेगळ्या विषयात प्रेक्षकांनी तुला बघितलंय, आता हे एकदमच सगळं वेगळं असणार आहे, राईट? फर्स्ट लेवललाच तू सरेंडर होतास या चित्रपटासाठी? हो हो. पहिल्यांदा असं घडलंच की आम्ही ना वरचेवर खूप भेटतो ना, त्यामुळे चर्चा पण तितक्या जास्त वेळा होतात. तर अष्टक मी काय आता माझ्याही डोक्यात ॲक्च्युली त्यावेळेस तेच चाललं होतं की चला 5 चित्रपट झालेत, पुढचे 3 होतीलच. त्याला काही आता प्रेम आणि आशीर्वाद खूप मिळाला ना की मग कार्य घडेल आपल्या हातनं, असे कुठेतरी खात्री वाटायला लागते. त्यामुळे आता हा झाला शक्तीचा संस्कार, आता भक्तीच्या संस्काराचं काय करायचं? बरोबर.
तर त्यामुळे ते त्याच्या डोक्यात आलं होतं की मुक्ताई जे त्यांनी सोलो लिहिलं होतं त्याचाही प्रयोग मी बघितला, अप्रतिम लिहिलेला आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा तो म्हणला की याचं फुल लेंथ फीचर करूयात, म्हणलं आनंद आहे. आणि खूप आधी त्यांनी सांगितलं होतं मी ज्या दिवशी सिनेमा बनवेन तेव्हा चांगदेव महाराजांचा रोल तूच. अच्छा. त्यामुळे रोल काय करायचा ते माहिती होतं. मला उत्सुकता होती की एकल नाट्याचं चित्रपटात मोठी रूपात. स्क्रिप्ट काय होती, आणि ती खूप सुंदर झालेली आहे. कारण खूप अवघड आहे, म्हणजे हे फक्त दिग्पालच पेलू शकतो, कारण इतका मोठा विषय आहे ना हा, काय इन्क्लूड करायचं आणि काय एक्सक्लूड एक्झॅक्टली, करायचं, कारण खूप आहे काय काय, हा बरोबर. याचा निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट आहे ना. त्यामुळे स्क्रिप्ट वाचल्यावरती मी खुश झालो, हां की म्हणलं हेच, कारण त्याच्या स्क्रिप्टचं मी मुद्दामून सांगतो या निमित्ताने, आणि हे फर्जनपासून आहे बरं. त्याची स्क्रिप्ट वाचली की मला सिनेमा दिसतो. क्या बात, खूप मस्त. मनोज सर, तुमचे फर्स्ट एक्सप्रेशन्स काय होते जेव्हा या चित्रपटाबद्दल तुम्ही ऐकलं? काय सगळ्यात पहिला विचार आला मनात? सर्वप्रथम दिग्पाल लांजेकरचे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवाष्टक करण्याचा त्याचा जो संकल्प होता त्याविषयी मी ऐकलं होतं. त्याच्यानंतर जे शिवाजी महाराजांवर जे चित्रपट पाहिले त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हा दिग्दर्शक काहीतरी वेगळं करू इच्छितो आहे, की जेणेकरून जसं अजयने आत्ता सांगितलं आणि की शिवशक्ती आणि भक्ती, तर शक्ती आणि भक्तियुक्त महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे टिकलेला. आणि ही जी संतांची परंपरा आहे, ही संतांची जी मांदियाळी आहे आपल्या महाराष्ट्राची, ज्यांनी भक्ती ही किती श्रेष्ठ आहे, नामस्मरण हे किती श्रेष्ठ आहे, आणि त्या नामस्मरणातून मनावर कसा ताबा मिळवावा आणि मनावर आपला कंट्रोल, कारण जे काही सगळं आहे आजच्या घडीला आपण बघतो की इतकी भयंकर परिस्थिती आहे, किती इन्सिक्युअर झालेली माणसं आपण बघतो आयुष्यात. म्हणजे ह्या इकडे गेलो तर मला हे मिळेल, ओके, आणि हे शिकलो तर मला इतका पगार मिळेल, एवढाच काय तो विचार राहिला आहे. पण हजारो वर्षापूर्वी जे संतांनी, आपल्याच मातीतल्या संतांनी, म्हणजे प्रत्येक 10 गावी एक संत निर्माण झालेत आपल्याकडे, 18 पगड जातींमध्ये हे संत निर्माण झाले, ज्यांनी महाराष्ट्राला बांधलाय, एकत्रित केला आहे. तर आज जिथे जातीभेदांमध्ये भेदाभेद निर्माण केले जातात, माणूस स्वकेंद्री झाला आहे, आजची पिढी जी आहे ती भरकटलेली वाटते, जरी हुशार आणि बुद्धिमान असली तरी. म्हणजे व्यसनाधीन असेल, काय म्हणतात त्याला, सगळी साधनं असताना डिप्रेशनमध्ये गेलेली युवा पिढी आपण बघतो. म्हणजे आमच्या काळी आम्हाला एवढं प्रिव्हिलेज नव्हतं, पण आता प्रिव्हिलेज असून सुद्धा डिप्रेशनमध्ये युवा ऍक्च्युली त्या प्रिव्हिलेजचा स्ट्रेस जास्त आहे आता. तर मी तेच सांगतोय की ही 4 भावंड काय प्रिव्हिलेज होतं त्यांना. बरोबर आहे, खरंय. म्हणजे ज्या 4 भावंडांच्या मातापित्यांना सुद्धा समाज वाळीत टाकतो, धर्म मार्तंड सुद्धा सांगतात की बाबा तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही आहे, तर आता त्यांनी जायचं कुठे. आणि 4 छोट्या 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 मुलांना ठेवून ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई हे दोघंही जलसमाधी घेतात. आणि ती 4 भावंड, प्रिव्हिलेज काय होतं त्यांच्याकडे, तर आई वडिलांनी दिलेलं ज्ञान आणि संस्कार, त्या संस्कारांच्या अंती ही 4ही भावंड जे देवांचा अंश आहे, म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतो, निवृत्तीनाथ देव म्हणतो, सोपान देव म्हणतो, आणि मुक्ता आई बाई म्हणतो. ती जगदंबेचं प्रतीक आहे. म्हणून ब्रह्मेश्वर शास्त्र्यांच्या तोंडी त्यांच्या
चारही भावंडांची व्याख्या आहे. तर अशा पद्धतीचा विषय जेव्हा दिग्पाल लांजेकर माझ्याकडे घेऊन आला त्यावेळेला हे सगळं माझ्या डोक्यात आलं की हा चित्रपट मी का करायला पाहिजे. एक कलाकार म्हणून आपल्याला प्रोफेशनल खूप काही गोष्टी मिळतात. करेक्ट. पैसा हा तुमच्या कामाच्या ओघानं तुमच्या पायाशी येतोच, त्याच्या पाठीमागे लागावं लागत नाही. पण हा चित्रपट मी का करायला पाहिजे तर मला माझ्या घरी जेव्हा आला, मला विषय सांगितला, मी तत्क्षणी सांगितलं की मी हा विषय करतो. फक्त ही एक्सप्रेस्ड स्क्रिप्ट पण मला नंतर पाठवली. आता जसं अवधूत हा वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आहे, ते त्या परंपरेतून होते, तर माझे वडील सुद्धा नारदीय परंपरेचे कीर्तनकार होते. ही कीर्तन संस्था जिथे आपण बसलोय ती जेव्हा बनली तेव्हा 7-8 कीर्तनकार हे सातासमुद्रा पलीकडे गेले होते. ओके, हरिनामाचा गजर करायला, त्या ज्ञानबा तुकारामांचं भजन गजर करायला सातासमुद्र पार गेले होते, ही संस्कृती रुजू व्हायला. त्यातले एक माझे वडील होते. तर मला त्यातलं गमक कळलं की नाही, ही गरज आहे काळाची. आणि नुसतं चित्रपट काय आहे की छान छोकिले सुपरफिशियल विनोदी चित्रपट पाहिजेत लोकांना. मनोरंजन म्हणजे कॉमेडी नव्हे, मनोरंजनाचा अर्थ कॉमेडी नव्हे. मनरंजन म्हणजे मनाचं रंजन हे कुठल्याही दृष्टिकोनातून होऊ शकतं. म्हणजे त्यात इतिहास असू शकतो, त्याच्यात भक्तिरस असू शकतो, की प्रत्येक येणारा प्रेक्षक हा वेगवेगळ्या मनस्थितीतला असतो. त्या मनस्थितीतल्या प्रेक्षकाला त्या विषयानं खेळवून ठेवायचं, त्यांची मनं एकाग्र करून एकाग्र चित्तानं खेळवून ठेवायची. हे काम ह्याने शिवचरित्रातून केलं आणि मला खात्री होती की हे काम ह्या भक्तिरसातनं सुद्धा तो इतक्याच तीक्ष्णतेनं, इतक्याच तीव्रतेनं, तितक्याच उत्कटतेनं करेल ह्याची मला खात्री होती. म्हणून मी हा चित्रपट केला. क्या बात. किती मी गंमत सांगतो की मी फॅन आहे त्यांचा खूप आधीपासून. चाणक्य आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आणि तर जेव्हा ब्रह्मेश्वर शास्त्री या व्यक्तिरेखेचा विचार झाला, म्हणजे लेखनापासून डोक्यात होतं की मनोज सरांनी ते करावं. आणि मी त्यांना घाबरतच फोन केला की सर मी असा एक चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे मोठा. ते म्हणले कुठला प्रसंग, त्यांच्या त्या धीरगंभीर आवाजात. आणि ते खूप टू दी पॉईंट आणि प्रिसाईज बोलतात. तर त्यांनी मला कुठला प्रसंग म्हणलं, पैठणचा प्रसंग. त्या पैठणचे जे धर्माचार्य होते ब्रह्मेश्वर शास्त्री, त्याकरता मला इच्छा आहे की तो, आमच्या सगळ्या टीमचीच इच्छा आहे की तुम्ही ती भूमिका करावी. आणि मग ते म्हणले की त्यांना स्वाभाविकपणे अभ्यास असल्यामुळे मला काही सांगायची गरज नव्हती की काय आहे भूमिका, कशी आहे. ते म्हटलं की ये तू घरी, भेटूया आपण. आणि मग मी भेटलो तेव्हा जे काही 1-2 सीन लिहून तयार होते ते त्यांना वाचून दाखवले. आणि त्यांनी जसं म्हटलं आता की तत्क्षणी त्यांनी होकार दिला. ते म्हणले, त्यांनी 2 गोष्टी अजून सुचवल्या त्याच्यात. इतका अनुभवी कलाकार आपल्याबरोबर असणं, ज्यांनी फक्त अभिनयच नाही तर अनेक वाङ्मयाचा, साहित्याचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अभ्यास केलेलं असणं हे फार महत्त्वाचं ठरतं. म्हणून मनोज सर या संपूर्ण चित्रपटासाठी एक खूप मोठी ॲसेट ठरले आहेत आमच्यासाठी. आणि त्यांनी केलेले ब्रह्मेश्वर शास्त्री म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा सेटवरती काम केलं तेव्हा आम्ही शेजारी बसलो होतो. मी, अवधूत, अजयदादा, कीर्तकी, आम्ही असे सगळेजण शेजारी बसलो होतो. आणि त्यांनी पहिल्यांदा ते विष्णू स्तुती सुरू केली की ते शांताकारं भुजंगशयन. मग त्यांच्या आवाजात ते कानावर पडलं. आम्ही सगळ्यांनी अशी एक सुंदर रिॲक्शन सगळ्यांमध्ये आली. वातावरण इतकं पवित्र होऊन गेलं. मला तो फोन आठवायचं कारण अशासाठी की त्या मग एक भीती होती की इतक्या मोठ्या कलाकाराला आपण अप्रोच करतोय आणि इतकं सहजपणे ते आमच्यात सम्मिलित झाले. आणि त्याच्यामागची त्यांचा जो हेतू होता तो सुदैवाने होपफुली आम्ही पूर्ण करू शकलो. मला त्याने विचारलं की तुम्ही किती मानधन घेणार. मी देवाच्या मंदिरात आहे.
म्हटलं बाबा तू जे देशील ती मी घेईन, मला हा चित्रपट करायचा आहे. येस. मी तेच बोललो आहे. बरोबर आहे. दिग्पाल दादा, किती ब्रेनस्टॉर्मिंग झालं, काय काय दाखवूयात, बिकॉज भिंत चालवली किंवा पाठीवर मांडे भाजले, या गोष्टी माहिती आहेत प्रेक्षकांना. याच्यातनं आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आणि आहे ते वेगळ्या पद्धतीने मांडायचं आहे. किती महिन्याचं किती वर्षांचं ब्रेनस्टॉर्मिंग होतं तुझं? हे खूपच वर्ष सगळं प्रक्रिया ही चालू आहे. कारण मुक्ताई एकलनाट्य ज्याचा उल्लेख आत्ता अवधूतनी केला ते मी 2014 लिहिलं आहे. त्याच्या अगोदरपासून अवधूतमुळे वारकरी संप्रदायाशी संबंध आलेलाच आहे. माझ्या घरामध्ये आजोबा वारी करायचे. या सगळ्यातनं सातत्याने त्या कथा ऐकत असल्यामुळं त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग चालूच होतं. मुक्ताई एकलनाट्य जेव्हा लिहिलं तेव्हा मला त्यावेळी म्हणजे मी अगदी तरुण काय म्हणू कॉलेजमधनं नुकताच बाहेर पडलेलं, तर त्या काळामध्ये असं एक असतं नाही का रेबेल मन असतं की हां संत ज्ञानेश्वरांची कथा तर सगळ्यांना माहिती आहे, या छोट्या मुलीकडे कोणी का बघत नाही आहे, अशा भावनेतनं ते खरं तर त्याच्याबद्दलचा अभ्यास सुरू झाला. आणि मग नंतर जाणवलं की ही आदिमाया जी आहे, ब्रह्मचित्कला तिला म्हटलं जातं, तर ही संपूर्ण आदिमायेचं रूप आहे. जिच्यापासून विश्वाची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली, त्या आदिमायेचं रूप म्हणजे मुक्ताई आहे. तर या मुक्ताईनी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपान काका या सगळ्यांना आधार निर्माण केला आहे. आध्यात्मिक अधिकार किती आहे तिचा, तर गहिनीनाथांचे गुरु जे या संपूर्ण घराण्याचे परात्पर गुरु होते गहिनीनाथ, त्यांचे गुरु गोरक्षनाथ, त्यांना बोलवण्याची ताकद या चिमुरडीमध्ये होती. म्हणजे त्या आख्यायिका किंवा ती जी रचना आहे ती असं सांगते की तिने मोतियांचा चुरा आभाळी फेकला आणि तो सगळा चमत्कार पाहून गोरक्षनाथ म्हणले हे कोणी केलं, आणि म्हणून ते बघायला आले तिथे. आणि बघायला आल्यानंतर त्यांना त्यांची भेट झाली. मुक्ताईनी त्या कुटीमध्ये त्यांना जेवू खाऊ घातलं. ज्ञानदेव महाराज आणि निवृत्तीनाथ त्यांच्याकडे बघत राहिले. या दोघांची अशा प्रकारची आध्यात्मिक चर्चा झाली, त्याचे आपल्याला अभंग सापडतात नंतर, की ज्ञानदेव महाराज मुक्ताईला असं म्हटलेत की तुम्ही दोघं जे करत होता त्या अमृताचं भोजन होतं, त्याचं उच्चिष्ट म्हणजे खरकटाचे सांडले ते सुद्धा आम्हाला कळत नाही, ते समजावून सांग. तर एवढा तिचा मोठा आध्यात्मिक अधिकार आहे. अनेक संतांना तिने गुरुपदेश केला आहे. अनेक संतांना गुरुकडे जायला सांगितलं आहे की तू स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून गुरुला शोध आणि गुरुकडे जा. तर हा जो सगळा तिचा व्यक्तिमत्वाचा भाग आहे हा फार आजच्या काळाला सुसंगत मला वाटतो. आज जिथे आपण सगळेजण म्हणतो की स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्रीचे अधिकार याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण हे पाहिलं पाहिजे की स्त्री संतांच्या या ज्या रचना आहेत या आधीच म्हणजे जवळजवळ 300, 350, 700, 800 वर्षांपूर्वी लिहून ठेवल्या, ज्याच्यामध्ये या स्त्री संतांनी सहजपणे हे विचार मांडले. म्हणजे अजयदादांनी तो सीन केला आहे सुंदर. संत चांगदेव महाराज, आता त्या चांगदेव महाराजांचं आणि मुक्ताईचं गुरु शिष्याचं नातं. मुक्ताई 12 वर्षाची वयात येऊ घातलेली मुलगी, आणि मुक्ताई एकदा स्नान करत असताना चांगदेव महाराज तिथे पोचतात आणि त्या निसर्गावस्थेत त्यांना पाहून ते स्वतः लाजतात, शरमतात आणि मागे वळतात. ते पाहून मुक्ताई चिडून त्यांना निगुऱ्या अशी हाक मारते, म्हणजे गुरु नसतील तर ते निगुऱ्या अशी हाक मारते किंवा ओरडते त्यांना. तर ते नंतर ज्ञानसत्रामध्ये तिला विचारतात की तुम्ही मगाशी मला गुरुमाऊली, तुम्ही मगाशी मला निगुऱ्या म्हटलं, असं का केलं तुम्ही? त्यावरचे तिचे विचार हे आजच्या काळातल्या बोल्ड म्हणवणाऱ्या मुलींनाही तसं झेपणार नाहीत, खरं तर आम्हालाही नाही. की ते त्या ज्ञानसत्रामध्ये मुक्ताई चांगदेवांना असं म्हणते की भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात, असं समजून तू पुढं का आला नाहीस? 1400 वर्ष जगून तुझ्या मनामध्ये विकार कसा काय आला? गाई गुरं शेतात रस्त्यावर जे हिंडतात ते कपडे घालून हिंडत नाहीत, मग त्या गुरांपैकीच मी एक आहे असं का तुला वाटलं नाही? केवढा मोठा विचार आहे, केवढा बोल्ड विचार आहे. आणि हे करणारी ती जी चिमुरडी आहे ती 750 वर्षांपूर्वी होऊन गेली. तर त्या ह्या ज्या व्यक्तिमत्वाचा हा जो ज्याला आजच्या भाषेमध्ये प्रभावळ आपण जर म्हणलं तर ते कळणारे म्हणून म्हणतो ऑरा. तर तो ऑरा इतका मोठा आहे, हा कुठेतरी पुढे आणावा असं मला वाटलं. हे सगळे प्रसंग म्हणजे भिंत चालवणं, रेडा बोलणं किंवा पाठीवर मांडे भाजणं, हे
ज्याला आपण सार्वत्रिकदृष्ट्या लोकप्रिय प्रसंग म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन या चित्रपटामध्ये मुक्ताईचे हे जे व्यक्तिमत्व आहे एका स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्तीचं, मी स्त्रीचं नाही म्हणत आहे कारण ती पुरुषांना पण तितकीच आदर्शवत आहे, तर हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व शोधायचा यत्न केला. पण तुमच्या नजरेतनं कशी उलगडलेली आहे ही मुक्ताई? काय मुळात मुक्ताई हा विषय अतिशय गूढ आणि गहन आहे, सर्वसामान्यांनी समजण्याच्या पलीकडचा आहे, तर त्यासाठी खूप खोल अभ्यास पाहिजे, तेवढी पात्रता खरं आहे. पण दिग्पालने त्यातल्या त्यात तो सोपा करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता जसं सांगितलं की फक्त स्त्रियांसाठी नाही पुरुषांसाठी सुद्धा आदर्शवत आहे. 750 वर्षापूर्वीचे त्यांचे विचार जे आज आपण पुरोगामी म्हणवतो स्वतःला, जर त्यांची चरित्र वाचली तर आपल्याला कळतं की आपण पण नुसत्या पुरोगामित्वाच्या गप्पा मारतो. खरे पुरोगामी संत होते आपले, आणि आपण त्यांच्या विचारांवर चाललो तर खऱ्या अर्थाने आपण पुरोगामी ठरू असं मला वाटतं. त्याच परंपरेतल्या ह्या आदिशक्ती आपण ज्यांना म्हणतो, स्त्री संत एवढा उपदेश करत असताना ह्या मार्गातल्या ज्या म्हणजे वयाचा विचार केला तो वयाच्या मानाने धाकुट्या आहेत, पण अधिकार थोरांपेक्षा थोर आहे. सर्वत्र वरिष्ठ मुक्ता संप्रदायाच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये बऱ्यापैकी संतचरित्र पोहोचलेलं आहे. पण मुक्ताई कुठंतरी कसं असतं की एक ग्लॅमर जे ज्ञानेश्वर महाराजांना, जगद्गुरू तुकाराम महाराजांना आजच्या भाषेमध्ये म्हणूयात किंवा नामदेव महाराजांना, तर त्या मानाने इतर संतांना जे त्यांचे पण विचार त्या पद्धतीने पोहोचले पाहिजेत, ते रुजले पाहिजेत नुसते पोहोचण्यापेक्षा. आणि त्यातून प्रेरणा मिळून हा चित्रपट बघून एखाद्याला वाटलं की बाबा नाही मला अभ्यास करायचा, आणि ती प्रेरणा 100% मिळेल. ज्या पद्धतीने, ज्या इंटेन्सिटीने आणि ज्या पवित्र भावनेने हा चित्रपट निर्माण झाला आहे, त्यातल्या प्रत्येक घटकाने, अगदी लाईट्समनपासून ते अगदी ॲक्टर्सपर्यंत सगळ्यांनी ज्या डिवोशननी काम केलं, ज्या भक्तीने काम केलं संपूर्ण सेटवर, तर जेव्हा हा समाजामध्ये जेव्हा पोहोचेल, जेव्हा बघतील लोक, त्यातून प्रेरणा 100% घेतील लोक. आणि जे संप्रदायाशी जोडलेले नाहीत पण जे मराठी आहेत, मी तर म्हणतो काही जे मराठी नाहीत असे लोकसुद्धा प्रेरणा घ्या. आणि मगाशी उल्लेख केला ना की परदेशातून लोक येऊन अभ्यास करतात. आळंदीमध्ये आजही अनेक असे लोक आहेत. माझ्या लहानपणी जपानमधल्या एक ताई होत्या, त्यांची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा मुखोद्गत होता आणि त्याच्यावर अभ्यास करून त्या आज तिकडं प्रचार करतायत. आणि हे करून त्यांना काय मिळालं, त्यांच्याकडं बघितलं की तुम्हाला शांत वाटायचं, त्यांच्याकडं बघितलं की तुमच्या वृत्ती निवृत्त व्हायच्या. म्हणजे त्यांच्या समोर उभं राहिलं ना की तुम्ही म्हणजे अगदी निर्विचार, काही डोक्यात सगळं, हे जर बाहेरचा माणूस येऊन मिळवू शकतो तर आपल्याकडं आहे, आपल्या संतांनी आपल्या घरात आहे हे, मग आपण का मिळवायला नको. आणि सरांनी सांगितलं तसं त्याची खरी गरज आहे आज आत्ता. हे जातीमध्ये हे सगळे भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सगळे जे अमंगळ हे भेद आहेत हे नष्ट करण्यासाठी संत परंपरा आहे. मनुष्य धर्माचा, माणूस धर्माची शिकवण देण्यासाठी संत परंपरा. आणि ह्या मुक्ताई आईसाहेबांनी ज्या पद्धतीने ते सांगितलं आहे ना, त्या थोड्या स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आजच्या काळात. सडेत तोड आहेत. नामदेव महाराज त्याला सणकांडी, लहानगी मुक्ताई जैसी सणकांडी, म्हणजे विजेसारखे बाबा, हिच्या नादी लागायचं नाही अजिबात, नाही तर ती जिथल्या तिथं ठेचते, असं तिचं काम आहे. आणि ते काही वेळेला अशी लोक गरजेची असतात समाजामध्ये, ती गरजेची की बाबा हे ठेचून काढण्यासाठी, ह्या अपप्रवृत्ती, हे अविचार, हे कुसंस्कार ठेचण्यासाठी कुठंतरी या मुक्ताई आईसाहेबांना यावं लागेल. आणि हीच वेळ आहे असं मला वाटतं. वा, खूप मस्त. अजय दादा, तू फर्स्ट एक्सप्रेशन तर मला सांगितलीस, कारण त्यांनी तुला ऑलरेडी सांगितलेलं की तुला कुठल्या प्रकारची भूमिका मिळणार आहे. इतकी लोक आहेत ज्यांनी इतका अभ्यास केला आहे. दरवेळी तुम्ही सांगता की तुमचा विकिपीडिया तुमचं विद्यापीठ आहे. दिग्पाल लांजेकर, या चित्रपटाच्या वेळी काय होतं नेमकं? किती काय काय सांगण्यात आलेलं, किती काय काय वाचण्यात आलेलं? नाही, वाचण्यापेक्षा मी म्हटलं मग अशी तसं स्क्रिप्ट जेव्हा त्यांनी लिहिली ना, तेव्हा मी शेवटी आपण चित्रपट बनवतो, तो आपण लोकांसाठी बनवतो, त्यामुळे यातनं लोकांना काय मिळणार आहे त्याच्याकडे मी जास्त बघतो. जसं शिवराज अष्टकात काय योद्ध्यांचे चित्रपट बघून काय मिळालं आपल्याला, जे आज समाजात पूर्णपणे जे नाहीच आहे. निष्ठा, शौर्य, बलिदान, त्याग, या 4 गोष्टी कोणाहीकडे नाही आहेत किंवा फार कमी लोकांकडे असतील. तसं एक दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की ज्ञानेश्वरी किंवा संत परंपरा हे साधारणपणे आपण 70-80 झाल्यावरती दिस इज आवर जॉब किंवा कीर्तनाला जाऊ, म्हणजे आता लागा भजनाला, असं नाही आहे. हे अत्यंत चुकीचा समज आहे. आत्ताच मनोज सर म्हणाले तशी जी पिढी ज्यांना सगळं आहे आणि तरीही दे फील अँझायटी अटॅक्स
आणि डिप्रेशन स्टेटमध्ये जातात. ह्या लोकांना काय नाही आहे हेच कळत नाही. गॅजेट्स आर नॉट इम्पॉर्टंट, हे महत्त्वाचं आहे. हा विचार महत्त्वाचा आहे. ही इज राईट. मी इंटरप्ट करतो की हे संत आहेत ना, हे त्या काळातही सायकॅट्रिस्ट होते आणि आजच्या काळातही सायकॅट्रिस्टच आहेत, की समाज मनाला कसं सरळ करावं आणि समाज मनाने कसं वर्तावं आणि कसं वर्तू नये आणि त्यांना कसं कंट्रोल करावं, मनाला कसं कंट्रोल करावं, ह्याच्यासाठी म्हणून देवानं निर्माण केलेले अंश आहेत असं मला वाटतं. म्हणजे ही जबाबदारी फक्त संप्रदायाची नाही आहे बरं का. म्हणजे आपण त्यांना वेगळं काढतोय, हे संप्रदाय ते करतील असं नाही आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी आहे की नाही. फक्त संप्रदायासाठी लिहिलंय का ते? लिहिलं कोणासाठी? सगळ्यांचं. त्या एका संख्येत जी संख्या आहे संप्रदायाची, त्या सगळ्या लोकांनी ते उचलून धरलेलं आहे, ते टिकवलेलं आहे, त्याच्या नियमांप्रमाणे ते चाललेले आहेत. बाकीचे अनिर्बंधपणे फिरतात. बरोबर आहे का नाही? खरं हवं ते घालीन, नाही घालणार, काय जे खायचंय ते खाईन, नाही खाणार. हे कुठनं येतं? तर हे हा विचारच डोक्यात नाहीये ना, की ह्या लोकांनी आपल्याला काय दिलं. आणि इतकं सिंपल फिलॉसॉफी आहे खरं तर. म्हणून मी म्हणतो ना, हा चित्रपट तरुणांनी का, आम्ही जे सांगतोय सगळ्यांना की हे पुढच्या पिढीसाठी, हे का पुढच्या पिढीसाठी आहे, की पुढच्या पिढीला हे डिप्रेशन अटॅक नकोय, अँझायटी नकोय व्हायला, लो फील व्हायला नकोय. सगळं दिलेलं आहे. आणि दृष्टांत तर असे आहेत की जे आजही लागू होतात. बरोबर. म्हणजे काळाचे किती पुढे होते संत. म्हणून हे तर म्हणजे मी मुद्दामून ह्या माध्यमातून सांगेन की ही आपली जबाबदारी नाही. हे आपल्या आजी आजोबा झालो ना आपण, की आपलं मंदिरात जावं आणि नाही. हे तरुणपणात करण्याच्या गोष्टी आहेत. तर तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं जाणार आहे. जेव्हा वृद्ध व्हाल तेव्हा निवृत्ती येते ना, ती निवृत्ती येण्यासाठी आधीच ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या ना, तर योग्य वयात निवृत्ती येईल. भोगवाद आत्ता सुरू आहे ना, आता झालं बुवा भोगून, आता आपण भजन. दिस इज अ रॉंग अप्रोच. खरंय नाही का? आधीपासूनच तुम्ही विचारात तुमच्या कम्फर्ट प्रकाश झोन मध्ये पडलेला वागताय ना. म्हणजे मला हवं तेव्हा मी पार्टी करणार, हवं तेव्हा भजन करणार, असं नाही होत आहे. त्यामुळे हे विचार आत्ता जितके करेक्ट आहेत, ते जितक्या तरुणपणात तुम्ही अभ्यासाल तितके ते तुम्हाला आयुष्यात एक तुमचं आयुष्य सुकर होईल, सुंदर होईल आणि त्याला काहीतरी अर्थ असेल मराल तेव्हा. खरंय. पण आता एराबद्दल आपण बोललो की 700 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, ती आत्ता दाखवणं, आत्ताच्या लोकांनी ती बघणं काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही मला सांगितलं. पण दादा अगेन हा चित्रपट बनलेला आहे आणि तो अख्खाच्या अख्खा काळ उभा करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. नो डाऊट आपल्याला आता टेक्नॉलॉजीची जोड आहे. हे सगळं कसं होतं? डिफिकल्ट गोष्ट काय वाटली तुला काळ उभा करणं? बरं, बाय द वे कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते. हे चारही कलाकार, म्हणजे मी तेजसला ओळखलंच नाही जेव्हा पहिल्यांदा लुक आला तेव्हा. तो संत ज्ञानेश्वरांची भूमिका होती. हा तेजस बर्वे, मला खरंच त्याला ओळखता आलं नाही. इतकं ॲप्ट लुकवर काम झालंय. मुळामध्ये आता हे 2025 हे ज्ञानेश्वर माऊलींचं 750वं जन्मोत्सव वर्ष आहे. तर त्यामुळे त्याला एक खूप सुंदर औचित्य आम्हाला मिळालं आहे. हे बोलत असताना जो महत्त्वाचा प्रश्न तू विचारलास की त्या काळच्या गोष्टींवर कसं काम केलं गेलं, तर मला अनेक गोष्टी अभयराव टिळक जसे ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून होते. अवधूत तर आहेच आहे. म्हणजे अवधूतची खूप छान ओळख आपण करून देऊ शकतो की माऊलींची पालखी प्रस्थान करते आणि ती प्रस्थान केल्यानंतर ज्या पहिल्या घरात तिचा मुक्काम होतो रात्रभर, ते म्हणजे अवधूतचं घर. तर इतक्या परंपरेमध्ये जन्मलेला माणूस आमच्याबरोबर होता. आणि काही ठिकाणी चूक जर झाली तर कान पकडायला मनोज सरांसारखे आमचे वरिष्ठ होते आमच्याबरोबर. आणि मला अजिबात त्याच्यामध्ये काही वैषम्य शेअर करायला वाटत नाही की का अशी माणसं अजयदादासारखी, मनोज सरांसारखी तुमच्या सेटवर असावीत की जी मोकळेपणाने या कलाकृती चांगलं होण्यासाठी मदत करतील. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च करून आपण गोष्टी बनवतोच. सेट मनात आमच्या असं होतं की पैठण हे त्या काळचं आर्यावर्तातलं सर्वोच्च धर्मपीठ होतं. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सुप्रीम कोर्ट होतं. तर ते भव्य दिसलं पाहिजे याच्यासाठी जे रेफरन्सेस काढले त्याच्यानुसार त्याचा सेट उभा करण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केल्या की तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार भगवान, आणि आजसुद्धा आपण भगवान श्रीकृष्णाला सर्वोच्च मानतो, सर्वोपरी मानतो, तर तो त्या न्यायाचा अधिष्ठाता म्हणून त्या न्यायमूर्तींच्या मागे असेल. इथपासनं अगदी वारकऱ्यांचं जे आपण जी सिद्धबेटावरची कुटी केली, त्या कुटीमध्ये काय काय गोष्टी असतील
तत्कालीन 12 बलुतेदारांचं एकूण समाजवर्तन कसं असेल. खूप सुंदर गोष्ट आम्हाला त्याच्यामध्ये सुचली की तो भावेवीणा भक्ती नावाचा हरिपाठातला अभंग आपण आत्ता आणलाय. त्याची सुरुवात करताना चित्रपटात तुम्ही पाहिली, याच्यामध्ये ते नाही आहे पण यूट्यूबवर पण जे आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही साऊंड ट्रिपिंगचा विशिष्ट वापर केला. साऊंड ट्रिपिंगमधनं गाणं बनवलं. ते गाणं बनवताना हे जे सुदैवाने मी पुण्याच्या कसबा पेठेत वाढलो, जिथे ह्या 12 बलुतेदारांच्या व्यवसायांचे आवाज यायचे. म्हणजे तांबट काम करणारे जे त्वष्टाकासार समाजाचे लोक आहेत ते विशिष्ट पद्धतीने ठोके मारतात त्या भांड्यांवरती. लोहार काम करणारे जे लोक आहेत त्यांचा घणाचा मोठा आवाज येतो. सुतारकाम करणारे लोक आहेत त्यांचा रंधा असेल किंवा इतर जी किंवा ओतारी असतील त्यांचं ते कापूस पिंजण्याचं यंत्र असतं त्याचा एकतारीसारखा आवाज येतो. या सगळ्याचा समुच्चय करून आपण तो अभंग निर्माण केला. तर हा अभंग निर्माण करताना त्याच्या मागे कन्सेप्ट पण ही होती की हे सगळे समाज म्हणजे आपण आहोत. आणि संतांनी हेच सांगितलं की या 12 बलुतेदारांनी मिळून आपण एक खूप शब्द, इंग्रजी शब्द आहे पण तो आपण ना सहजपणे वापरतो, सोशल हार्मनी. तर ती ॲक्च्युअल आम्हाला त्याच्यात सापडली की हे सोशली सगळे जी माणसं आहेत की प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामधली ही सगळे समाज आहेत आणि हे त्या एका हरिपाठातनं, ज्ञानेश्वरीतनं, अभंगातनं एकत्र आलेत. तिथे एक खूप छान गोष्ट दिग्पल्ली केली आहे. सॉरी तुला इंटरप्ट करतो. प्रत्येक व्यवसाय करणारा त्याच्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन घडवलं आहे. त्यांना माऊलींना तिथे विठ्ठल दिसत जातो. तर हे सगळं करत असताना सुद्धा अनेक गोष्टी डिझाईन करताना त्याचा विचार केला. पारंपरिकरित्या विठ्ठलाचे कपडे काय असावेत, आई रुक्मिणीचे कपडे काय असावेत, रुक्मिणी देवीचे कपडे काय असावेत, याचा विचार करताना जी अंगी म्हणतो आपण त्याला, त्या पंढरपूरला घातली जाते विठ्ठलाला, खूप प्रेमाने, लाडाने, कौतुकाने घातली जाते. ती अंगी कशा पद्धतीने शिवली आहे, त्याचं कापड कसं आहे, या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये केला गेला. तरीसुद्धा कधी कधी गंमत होते. म्हणजे मी मनोज सरांची परवानगी घेऊन ते सांगतो आणि मला ते सांगायला अजिबात वैषम्य वाटत नाही, कारण ते शिकण्याचा भाग असतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये की आम्ही आता या सगळ्यामध्ये सगळं चांगलं 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 आणि अधिक चांगलं असं करू असं म्हणत असताना कधी कधी उत्साहाच्या भरात तुमच्याकडनं चूक होते. तर मनोज सर आम्हाला जॉईन झाले म्हणल्यावर टीमला एक उत्साह आला आणि त्यातनं आम्ही असं ठरवलं की ब्रह्मेश्वर शास्त्री म्हणजे त्या काळचे सुप्रीम कोर्टाचे जज असं. तर त्यांचा पेहराव हा खूप भरजरी असला पाहिजे अर्थ त्याचा विचार होता आणि तो त्या उत्साहाच्या भरात स्किप झाला. आणि सेटवर आल्यावर पहिल्या दिवशी त्यांना जेव्हा कपडे पाठवले ते आम्ही, तर मनोज सरांनी मला बोलवलं. त्याला म्हणले हे घालायचं आहे. मी म्हणलं मला वाटलं की मला त्यांना आवडलं नाही की काय झालं. अभ्यास कसा असतो आणि तो मदत कशी करतो की ते असं म्हटल्यानंतर मी म्हटलं की आता मला कळे ना की आपण तर एवढं सगळं भरजरी आणि छान एवढा मोठा तो अंगरखा आवडलं नाही का काय झालं असं. कारण मग मी त्यांना विचारलं की काय, अरे मी ते म्हणले की त्या काळी फक्त लपेटायच्या गोष्टी होत्या. म्हणजे जेवढा माणूस उंच होईल विद्वान म्हणून तितका तो भौतिकतेमध्ये रमणार नाही. इतका सुंदर विचार त्यांनी मला दिला. आणि आमच्याकडे सौरभ कांबळे नावाचा कॉस्ट्युमचा मुलगा आहे कोल्हापूरचा, अत्यंत साध्या घरातला आणि खूप सुंदर कलाकार आहे. तर त्याला मला खूप पटला तो विचार आणि मी सरांना म्हटलं मला थोडा अवधी द्या तुम्ही, आपण थोड्या अवधीत सुरू करू. आणि मग एक सुंदर किनार असलेली जरीची शाल त्यांनी तिथल्या तिथे शिवली आणि खूप ब्रोच लावलेलं एक मोठी पगडी, कारण त्या पगडीच्या पेडावरती किती पेड त्याला आहेत याच्यावरती त्या विद्वानाची डिग्री ठरायची. त्यामुळे तुम्ही असं पाहिलं असेल आता याच्यात पण की मनोज सरांची पगडी अशी एवढी मोठी आहे, तर ते जे पेड आहेत त्या पेडांची संख्या आणि हे सगळं आपल्याकडे नोंदलेलं आहे. तेवढे पेड त्या पगडीला आहेत. मग त्याला ब्रोच लावले आम्ही सोनेरी आणि उंच, म्हणजे त्याच्यात प्रतीक असं निर्माण झालं की ती पगडीची आहे ती विद्वत्तेचं प्रतीक आहे आणि त्याला सोनेरी ब्रोच आहेत, म्हणजे ती सोनेरी विद्वत्ता आहे. आणि मग त्यांच्या राहणीमानामध्ये साधेपण आहे, म्हणजे शाल त्यांनी अशी टाकलेली आहे आणि त्यांनी ऑब्व्हियसली ते इतक्या वर्षांचं चाणक्य आणि या सगळ्याच्या ह्याच्यातनं त्यांनी इतकं सुंदर कॅरी केलं ते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं ना ती गोष्ट तयार झाली. मी कायम असं आपण इतक्या वेळा बोललो, मी असं म्हणलं की तो चित्रपट हा कलेक्टिव्ह एफर्ट असतो. नाव माझं जरी लागत असतं की दिग्पाल लांजेकरनी दिग्दर्शित केला, तरी असे असंख्य माझे वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, जे जवळचे स्नेही आहेत, ते हा चित्रपट
खऱ्या अर्थाने चांगला बनवत असतात. खूप मस्त. पण अवधूत दादा, मी तुला हा प्रश्न कधी विचारला नाहीये. तू गेली इतकी वर्ष आहेस, इतक्या पिढ्या तुझ्या ह्याच्यामध्ये आहे, तुझ्या विचारांमध्ये कसा कसा बदल होत गेला? विचारांमध्ये मुळात संस्कारच पहिल्यापासून ते असल्यामुळे ना मला असं कधी काय व्हायचं, लहानपणापासून मठामध्ये आळंदीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठामध्ये वाढलो. पण तुला अजूनही नवीन काही उलगडतं संत परंपरेबद्दल? हो ना. तुम्ही 7 जन्म घेतले तरी नवीन मिळणारच आहे. एवढं त्यांनी करून ठेवलंय ना, आणि एवढं मुक्त असताना दिलेलं आहे. आपली पात्रता नाहीये घ्यायची. एका जन्मात आपण तर घेऊच शकत नाही. म्हणजे अवधूत गमतीने खूप सुंदर गोष्ट म्हणतो की त्यांनी एवढं सगळं साहित्य लिहिलंय आणि ते विदाऊट रॉयल्टी आहे. आज आपण एक कविता लिहिली, एक ओळ लिहिली तरी हे कसं काय नोंदलं जाईल, रजिस्टर कसं माझ्या नावावर होईल आणि त्यातनं मला रॉयल्टी कशी मिळेल हे बघतो. नाही, मी कायम ते सांगतो ना की एवढं जर त्यांनी फुकट दिलंय, आणि कसं असणार की ज्या वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे होता ना, त्याचा प्रभाव तुमच्यावरती 100% होत राहतो. ज्या संगतीत तुम्ही राहता त्या संगतीचा प्रभाव तुमच्यावरती पडत राहतो, त्याप्रमाणे तुम्ही घडत राहता. माझ्या नशिबाने मला लहानपणापासून एकतर हे संपूर्ण सगळं परंपरेचं ते बॅकग्राऊंड तर मिळालंच. आई वडील, माझे वडील मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात परंपरागत सेवेबरोबर व्यवस्थापक म्हणून पण त्यांनी काम केलं. त्याचबरोबर माझी आई शाळेत शिक्षिका होती. ते करून तिचं देवाचं करणं, पहाटे 4 वाजता उठून एकत्र कुटुंबामध्ये मी वाढलो. माझे 2 काका, 1 काकू नोकरीला जायचे, त्यांचे डबे करणं, सगळ्या मुलांचे, आम्ही भावंड 7-8 भावंड, सगळ्यांचं जेवण बनवून ती शाळेत जायची. परत हे सगळं, आणि काही दंडक असे होते आमच्याकडं की संध्याकाळी रामरक्षा आणि सगळं म्हणल्याशिवाय जेवण नाही. आणि पाठांतर सगळं करायला लागायचं. जे मठामध्ये आवश्यक असणारे, पूजेसाठी आवश्यक असणारं रुद्राष्टाध्यायी असेल, हे असेल, संध्या करणं. बरं, पहिल्या सुरुवातीला काय वाटायचं, काय ते बसायचं, पाणी प्यायचं, अमुक ते, आणि एक अर्धा पाऊण तास त्याच्यात हे करायचं. पण त्याच्यातलं सायन्स जेव्हा कळायला लागलं ना की ते एक पळी पाणी आपण पितो आणि त्या गोष्टी आहेत, त्याच्यातनं ज्या एक व्हायब्रेशन्स निर्माण होतात ना, त्या गोष्टी, मंत्र जे आपले सगळे आहेत ते व्हायब्रेशन्स आहेत, त्याचे शब्द समुच्चय जो आहे ते व्हायब्रेशन्स क्रिएट करतात. संत वाङ्मयातले जे अभंग आहेत त्या व्हायब्रेशन्स क्रिएट करतात, तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात. आज आपण बघतो, आता हल्ली ते कसले कॅमेरे निघालेत की तुमचे ऑराचा फोटो काढू शकता आणि मग तुम्ही काय निगेटिव्हिटी किती आहे वगैरे वगैरे, असं पण काय काय आहे. तर त्याच्यावरती प्रयोग करून झालेत की नामस्मरण रोज केलं, रोज नामस्मरण, शांत, बाकी काय नाही. बरं, संतांनी सोपं करून सांगितलं, बाकी काही करू नका तुम्ही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. त्यातलं आवडी आणि आळवावा हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत. नुसता स्मरायचं नाही आहे, तर आळवायचं आहे त्याला, ती अर्थता त्याच्यामध्ये पाहिजे आणि आवडीने. मग हे संस्कार लहानपणापासून झाले. बरं, ते करत असताना संगीताच्या बाबतीमध्ये म्हणशील तर भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींचा मी वेडा भक्त लहानपणापासून. त्यांचं गाणं ऐकलं की माझी तंद्री लागायची. मग मठामध्ये पूजा करता करता, त्या काळी वॉकमन टेप रेकॉर्डर होते, पैसे साठवून कॅसेट्स आणायच्या, ते लावायचं, त्याच्याबरोबर गायचं, आणि ते देवाची सेवा, तो एक वेगळा आनंद आहे, तो मी शब्दात नाही सांगू शकत. ते करताना मी महाराजांच्या गाभाऱ्यात बसलोय, महाराजांची अलंकार पूजा करतोय आणि मी गातोय, अभंग गातोय, मला आत्ता अंगावर काटा आहे. आणि या चित्रपटामध्ये 2 चाली अशा आहेत की त्या गाभाऱ्यामध्ये सुचलेल्या आहेत. चित्रपट ज्या अभंगाने ओपन होतो, माऊलींची गवळण आहे, माऊली भांडतायत त्या गवळणीच्या माध्यमातून देवाशी, कान्होबा तुझी घोंगडे चांगली, आमासी का दिली वांगोळी, आम्हाला का फाटकी तुटकी दिली, तुझी एवढी घोंगडे शरीराला उपमा दिली, त्याची चाल काही डोक्यात काही नाही आहे, मी आपलं करतोय गातून अचानक ते चालू झालं, कान्होबा तुझी घोंगडे, ते सगळं. आणि बरं, असं खूप गोष्टी आहेत. मुळात माझा संगीतातला अभ्यास फार कमी, पण मी खूप चांगलं ऐकलं आहे, खूप चांगल्या लोकांना समोर बसून ऐकलं आहे. मग ते कीर्तन प्रवचन असेल, ते संगीत असेल, ते व्याख्यानं असतील. डॉक्टर रामचंद्र देखणे सरांबरोबर 25 वर्ष होतो. एवढा मोठा माणूस विद्वत्तेच्या बाबतीमध्ये, अधिकाराच्या बाबतीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये होते, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवनगर विकास प्राधिकरणात क्लास 1 ऑफिसर होते. पण जेव्हा ते कामाला नोकरीवर रुजू झाले तेव्हाची जी सुटकेस होती ती शेवटपर्यंत वापरली त्यांनी. त्यांच्या राहण्यात खूप साधेपणा होता. हे संस्कार जे मिळत गेले ना, आणि माझ्या आयुष्यात खरंच माऊलींच्या कृपेने खूप मोठी लोकं आली. महाराष्ट्राचे लोककलारत्न केशवराव बेडगे गुरुजी, महाराष्ट्राचं लोककला दुसरे भारुड रत्न ज्यांना म्हणतो, विठ्ठल महाराज भोगसे असतील, बाबा महाराज सातारकर असतील, आत्ता चैतन्य महाराज देगलूरकर, नारदीय कीर्तन परंपरेतले जे नंतर शंकराचार्य होते, रामचंद्र बुवा कराडकर, करवीर पीठाचे नंतर शंकराचार्य होते, त्यांची कीर्तन ऐकत लहानाचा मोठा झालो मी. अद्भुत गायक होते, अफाट, आणि तेवढीच विद्वत्ता, काय गायकी, मला अंगावर काटा येतो. आणि कसं असतं, हे कुठेतरी रुजलेलं आहे ना तुमच्यात, ते लहानपणापासून ते तुमच्या मोठेपणे तुमच्या कार्यातनं प्रकट होत असतं.
आणि माझ्या नशिबाने तशी माणसं दिग्पालसारखी अजयदादासारखी ही माणसं माझ्या आयुष्यात आली की ते प्रकटीकरणाला वाव मिळत गेला. ते आतमध्ये जे होतं ना ते कुठेतरी बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टींना हे मिळत गेलं. आणि मग ते संगीताच्या माध्यमातून असेल, मला भोजलिंग काकांची भूमिका करायला मिळाली याच्यात. म्हणजे मला अगदी विठ्ठलाच्या मंदिरात एक लहानपणापासून सगळ्यांनाच ह्या आपल्या या इंडस्ट्रीचं प्रचंड आकर्षण आहे सगळ्यांना. हां, की ते त्यातलं मी पण आहेच आहे. मला असं गायक होतं, मला अल्बम काढायचा स्वतःचा. आपल्या वेळेस ते कॅसेटमध्ये अल्बम यायचे सगळे, की मला आपला पण अल्बम पाहिजे, आपल्याला पण असं ॲक्टिंग करता आले पाहिजे, हे ते सगळं होतं. आणि अर्थात मी कल्पवृक्षाच्या छायात वाढलो. कामधेनू गाय माझ्या घरी आहे, मग ती माझी सगळ्या इच्छा पूर्ण करणार. पण एक गंमत अशी, ह्या इच्छा पूर्ण करताना माझी नाळ कुठेही तुटू दिली नाही. मला नाटक करायला मिळालं. व्यावसायिक नाटकात मी नारद मुनींचा रोल केला. त्याच्यानंतर प्रायोगिक नाटकामध्ये मी रामदास स्वामींची भूमिका केलेली आहे, नारद मुनींची केलेली आहे, त्याच्यानंतर विश्वामित्रांच्या शिष्यांची केलेली आहे. टी व्ही सिरियल दिग्पालमुळं मला टी व्ही सिरियलमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज, आज आपण जी चर्चा करतोय ना सगळी, ती नामदेव महाराजांची कृपा आहे, त्यांचे उपकार आहेत. ह्या सगळ्या संतांबद्दल जे काही एवढी माहिती उपलब्ध आहे ते नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे. ते नामदेव महाराजांचं कॅरेक्टर करायला मिळालं. भोजलिंग काका ज्यांनी या भावंडांचा सांभाळ केला, विठ्ठलपंतांचे मित्र, ज्यांना प्रत्यक्ष माऊलींनी समाधी दिली. माऊलींच्या समाधी मंदिरात त्यांच्या बाजूला, गणपती मंदिराच्या बाजूला भोजलिंग काकांची समाधी आहे. त्या भोजलिंग काकांचं कॅरेक्टर करायला मिळालं. बरं, गाणी मला इच्छा होती की चांगलं आपल्याला गायक, तर मला महाराष्ट्राच्या मातीतली गाणी गायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करता आली याच्या माध्यमातून, परंपरेची सेवा करता आली. ह्याच्यापेक्षा अजून मोठे पण अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. खरं आशीर्वाद आहेत, तू म्हणालच नाही. अजय दादा, मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, खूप वेगवेगळ्या भूमिका तू आजवर केल्यात आणि आत्ता एक वेगळी भूमिका घेऊन तू प्रेक्षकांसमोर येतोस. स्वतःशी काय ठरवलं होतंस जेव्हा रोज सेटवर जायचंस? तू काय विचार असायचे तुझे तेव्हा? पूर्ण प्रोसेसमध्येच आहे ना, सगळी टीम जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये असते ना, तेव्हा तेच विचार सारखे चालू असतात ना, त्याचा परिणाम तुमच्यावरती होत असतो. म्हणजे आपल्याकडे, म्हणून आता अवधूत म्हणाला जसं की संध्या का करायची किंवा त्या मंत्रोच्चारण काय, नामस्मरण काय, आपण नकळतपणे आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम होत असतात, आपल्याला कळत नाही. आजकालचा जमाना आहे बिंज वॉच करायचा, वेब सिरीज. पण तुम्ही जेव्हा सातत्याने हिंसा बघत राहता आणि एस्पेशली रात्री झोपताना बघताना, तेव्हा आजच्याच भाषेत सांगतो, सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच गोष्टी जातात. हो, खरंय, 100%. आणि असं होतं बघ, सकाळी उठल्यानंतर मला झोप नाही नीट लागली किंवा डिस्टर्ब्ड झोप होती माझी, याचं कारण आपण टाळून देतो की काहीतरी मे बी, त्याचं कारण त्या 10 ते 12, 1, 2 पर्यंत तुम्ही जे बघितलेत ना त्यात आहे. पण जर तेच तुम्ही रुटीन बदललं, त्यामुळे मी सांगायचा मुद्दा हाच की या सगळ्या चित्रीकरणाच्या दरम्यान जो विचार चालायचा, ज्या गप्पा व्हायच्या, म्हणून इतर सिनेमांसारखा हा सिनेमा नाही आहे की कोणाच्यावरती आपण प्रँक केले का, कळलं का, हे असला हा सिनेमाच नाही. कारण ह्या मी म्हणलं ना पहिल्या दिवसापासून मला, म्हणजे अरे हा सिनेमा केवढं मोठं आहे रे, म्हणलं हे करणं मुश्किल आहे आणि पोचवणं त्याहून मुश्किल आहे. त्यामुळे एव्हरीवन हॅज टू बी ऑन हिज टोज. तुम्ही जरा इकडचं इकडे होऊ शकत नाही, होऊ नये. कारण ही भूमिका, यातली प्रत्येक भूमिका ही अजिबात साधी सोपी नाही. कारण पुन्हा तेच आहे जे बाजीप्रभू असतील, तानाजीराव असतील, तसंच आहे. बघितलं कोणीच नाही आहे, पण जबाबदारी मग तुमची वाढते. बरोबर आहे की हेच ब्रह्मेश्वर शास्त्री आहे, हेच चांगले, असं वाटलं पाहिजे ना लोकांना. ती जबाबदारी कोणावर आहे? ती आमच्यावरतीच आहे कलाकार. त्यामुळे या चित्रीकरणाच्या दरम्यान काही नाही, एक आलं की फोकस. आणि हे माझी सवय, मेकअपला बसल्यानंतर मी काहीतरी ऐकतो मेकअप करताना, तो तिथपासूनच सगळा तो प्रवास सुरू होतो आणि तो तसाच सुरू राहावा. काहीतरी एखाद्या ओवीबद्दलचं निरूपण असेल तर ते मी मेकअप करता करता ऐकायचो. तिथनं सुरू होतं ना ते डोक्यात, तेच चालत राहतं, चेहऱ्यावरती ते दिसतं. आपण काहीतरी गॉसिपी बघून जर सेटवरती गेलो तर चेहऱ्यावरती दिसत असतं ना आपण काहीतरी बघून आलो, कळलं का? त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुमचा चेहरा बोलतो ना, दिग्दर्शकाला वेळ नाही लागत तुला त्या रोलमध्ये आणायला, तो रेडी असतो त्याचं सगळा सेटअप करून ना. सो काम करणं सोपं होतं आणि लवकर होतं. ह्या चित्रपटामध्ये अशी काही एस्पेशली, आता तू बोलशीलच, पण ह्या 4 भावंडांच्या बाबतीत असं घडलं असेल की त्यांच्यासाठी ही प्रोसेस नवीन होती, कळलं का? त्याच्यासाठी काही सीन्समध्ये त्यांना भयंकर एफर्ट्स घ्यायला लागले असणार आहेत आणि ते त्यांनी घेतलेत. याचा चित्रपट रिलीज होऊ दे, त्यांना 1 पैशाचं हे नाही होणार. कारण तेवढं जर नसतं केलं ना तर नाही नसतं अचीव झालं. बरोबर आहे.
त्यामुळे प्रत्येक कलाकाराची याच्यात आत्ता दिग्पाल म्हणाला असं इट वॉज अ कलेक्टिव्ह एफर्ट आणि सगळे एकत्र येत नाहीत तोपर्यंत असा चित्रपट होत नाही, होणार नाही. पण ही चांगदेवांची भूमिका साकारल्यानंतर अजय दादा तुला असं वाटतंय की एखादी गोष्ट याच्यातली माझ्याकडे असावी किंवा आता मी बदलतो आणि तो विचार तरी घेतो माझ्याकडे? नाही, नसावी असं सांगेन. व्हेरी स्पेसिफिकली चांगदेव महाराजांचं चरित्रच असं आहे की 1400 वर्ष तप केल्यानंतर वास्तविक अहंकार नाही आला पाहिजे, पण तो अहंकार आला, विकार आला. आणि म्हणून जे आपण एरवी खूप कॉमनली बोललं जातं सगळ्याच मुलाखतींमध्ये, आर्टिस्ट किती मोठा झाला तरी पाय जमिनीवर असं आहे, पण ते खरंच आहे. खरंच आहे 100%. या उदाहरणामुळे, या भूमिकेच्या उदाहरणामुळे ते अधोरेखित झालं की काहीही झालं तरी तुम्ही शेवटी ते पात्र का तुम्हाला साकारायला मिळतंय याची काही निकष आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही अहंकाराकडे न जाता, कारण की बघ ना 2 टोकं आहेत या पात्राची. चांगदेव महाराजांचं 1400 वर्षांचे एवढे मोठे योगी, अहंकार, ज्यांची सगळ्या सजीव गोष्टींवरती सत्ता, तो अहंकार कधी तुटला की जेव्हा वाघावरनं चांगदेव महाराज हातात नाग घेऊन भेटायला येतात आणि निर्जीव भिंत चालत येते. म्हणजे जेवढा अहंकार झाला असेल तो सगळा क्षणार्धात गळून पडणार ना, म्हणून तर शिष्यत्व स्वीकार मुक्ताईचं. तर एक गोष्ट जर काही असेल महत्वाची, टेकअवे म्हणतात तसं, कधी नाही, म्हणजे अहंकार हा तर वाईटच, ऍक्टिंगच्याच बाबतीतला नाही, कशाच्याच बाबतीतला नसावा. माझ्याकडे सगळ्यात अद्ययावत गाडी आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत, माझ्याकडे इतके मजली बिल्डिंग आहे, नाही. ते क्षणार्धात नाहीसंही होऊ शकतं, कारण की ती ताकद आहे निसर्गामध्ये. खरं आहे. आणि याचं कोविड इतकं मोठं उदाहरण मला नाही वाटत आहे. बरोबर, सगळे घरी होतो. हा, म्हणजे ह्युमन रेस नेव्हर एव्हर थॉट की आपल्या आयुष्यात असं काहीतरी होऊ शकतं. बरोबर बोलतोय ना? 100% बोलतोस तू. त्यामुळे मी जास्तीत जास्त काय सांगेन, या भूमिकेने मला काही दिलं असेल तर पुन्हा एकदा अंडरलाईन केलं की पाय जमिनीवर ठेवा, पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्याच बाबतीत ठेवा. कुठली भूमिका असं नाही, सगळ्यांना. किती मस्त, खूप छान. म्हणजे ना तुमच्या सगळ्यांकडनं फक्त ऐकत राहावं असं वाटतंय मला. इतके मस्त अनुभव आणि इतका सुंदर अभ्यास आहे. म्हणूनच तर जसं दादा मगाशी म्हणाला की त्या कपड्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही एक सुंदर चेंज सांगितला. अशा कोणकोणत्या गोष्टी होत्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही आग्रही होतात किंवा तुमचा अट्टहास होता, हे असं छान आहे किंवा हे अशा पद्धतीने असू देत? तुमचे इनपुट्स ऐकायला आवडतील मला. त्यांनी जे सांगितलं ते फक्त वस्त्रांबाबतीत, कॉस्ट्यूम बाबतीत होतं. बाकी कुठल्या बाबतीत मला काही सांगावं असं वाटलं नाही. एवढा तसं काही नव्हतं. पण त्या काळात जसं त्यांनी सांगितलं की ते शिवलेले कपडे 12व्या शतकात आपण करत होतो, तर तेवढंच एक होतं. बाकी मी समर्पित होतो दिग्दर्शकाला. बिकॉज कुठेतरी तुम्हाला समर्पित जर तुम्ही दिग्दर्शकाला नाही झाला, त्या विषयाला नाही झाला, तर तुम्ही ते पात्र करू शकणार नाही. म्हणजे जसं आत्ता तो इगो आणि अहंकाराचा विषय निघाला, इथे अहंकार विरहितच तुम्हाला जावं लागतं. हो. जर तुम्हाला म्हणजे पात्र हे ईश्वर आहे आणि तुम्हाला जर ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला समर्पित व्हावं लागतं. इतकं स्वच्छ आहे हे. त्यामुळे मी माझं काही प्रदान केलं आहे अशा भाग नाही. इट्स अ टीम वर्क अँड ऑलवेज इट्स अ टीम वर्क. ऑफकोर्स हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे, संकलकाचं आहे, पण सगळ्यांचं आहे. पण त्याच्या वरचा कॅप्टन तो आहे. त्यामुळे जे काही केलं आहे ते सगळं त्याचं आहे आणि त्याच्याच निर्देशनानं सगळं झालेलं आहे. तर आय थिंक आपण हा चित्रपट मुक्ताई, ह्या चित्रपटात माझी फार छोटी भूमिका आहे. ह्या 4 भावंडांनी पण उत्तम काम केलं. मी चित्रपट स्वतः पाहिला आहे. म्हणजे मला वाटतं त्यांची पण ट्रेनिंग ह्याने खूप चांगली, ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा त्यांना कुठे कुठे पाठवलं असेल मला माहीत नाही. पण त्यांनी मला सांगितलं होतं की का ती अशी वाटतात. तर खूप काही केलं आहे आणि हा चित्रपट सर्व महाराष्ट्राने चित्रपटगृहात जाऊन पाहावा
आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजकाल कसं झालं आहे ना की प्रत्येकाला येईल ना चित्रपट आता OTT वर येईल. मोबाईलवर नाही मोबाईलवर हां OTT पण वाट बघत नाही, पायरेटेडची वाट बघतात. हो पण मला एक ह्या माध्यमातून सांगायचं आहे की भाषा माझी आहे, बाणा माझा आहे, स्वाभिमान माझा आहे, ही संतांची मांदियाळी माझी आहे आणि माझी मायबोली आहे, माझी माता आहे मराठी. आणि त्या मातीतली ही सर्वश्रेष्ठ कथा आहे. तर 150 रुपयाचं तिकीट काढून आपण जर चित्रपटात नाही गेलो तर मराठी चित्रपट चालेल कसा? बरोबर आहे, खरं आहे. माझा हा अगदी सरळ मुद्दा आहे. बरोबर आहे. आणि तो जर मराठी प्रेक्षक नाही गेला, मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदी फिल्मची तिकीट हे 250, 300, 350, 400 रुपये तिकीट असते. ती तिकीट काढून आपण जातो. मला एक कलाकार म्हणून हे सांगण्याचा अधिकार आहे म्हणून सांगतो की ती तिकीट काढून आपण जातो, पण तिथेच मराठी चित्रपटाकडे दुर्लक्ष करतो. आणि मराठी चित्रपटासाठी स्वतंत्र अशी चित्रपटगृह नाहीत. तर जर मी नाही गेलो चित्रपटाला आणि इतका चांगला चित्रपट बनवून जर प्रेक्षक नाही गेला तर ती चूक निर्मात्याची किंवा दिग्दर्शकाची किंवा कलाकारांची नाही आहे, ती चूक आपली आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं स्वतःच्या आत्म्याला विचारावं की मराठी चित्रपट आपणच चालवला नाही तर कोणीतरी फॉरेनर किंवा परप्रांतीय येऊन चालवणार नाही. 100%. तर माझी ही विनंती आहे की पायरेटेड येईल मग फुकटात मी बघीन, मी फुकटात बघितला, अशा आविर्भावानं करू नका. कारण या चित्रपटाच्या मागे नुसता पैसा लागत नाही तर शेकडो लोकांची मेहनत असते, हो. त्यांचा विचार असतो, त्यांची 3-4 वर्षाची मेहनत असते आणि त्याच्यानंतर हा चित्रपट येतो. आणि तुम्ही फक्त मला फुकटात येईल मोबाईलवर बघितला असं करू नका. कारण ह्या पायरसीमुळे आपण स्वतःचं नुकसान, कदाचित तुम्हाला असं वरवर वाटत असेल, पण तुम्ही मराठी मातेचं नुकसान करताय, मराठी संस्कृतीचं नुकसान करताय, मराठी कलेचं नुकसान करताय आणि मराठी स्वाभिमानाचं नुकसान करताय असं मला वाटतं. अगदी खूप खूप खरं आहे हे. मला म्युझिकबद्दल जाणून घ्यायला आवडेल दादा, कारण बरेच अभंग आहेत, बरंच काही काही लिहून ठेवलं आहे. ह्याची झलक तर असणार चित्रपटात ऑब्व्हियसली, राईट? काय काय स्पेशल आहे? याच्यात खूप वेगवेगळे प्रयोग केलेत आणि ते प्रयोग पारंपरिक आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे असं कदाचित तुला वाटेल की मी कॉन्ट्राडिक्टरी बोलतोय का काय, की प्रयोग पण म्हणतोय आणि पारंपरिक पण म्हणतोय. मी जसं आता सांगितलं की त्याच्यात साऊंड ट्रिपिंगचा प्रयोग केला, पण त्याच्यात परंपरा आहे. कारण आपले सगळे 12 बलुतेदार काय व्यवसाय करतात त्यांचे आवाज त्याच्यामध्ये वापरले आहेत. अशा पद्धतीने हे 8 अभंग वेगवेगळ्या पद्धतीने अवधूतनी त्याच्यामध्ये संगीत देऊन उभे केलेले आहेत. मी उभे केलेत अशासाठी म्हणतो कारण ते इतकं सोपेपणाने आलेलं संगीत आहे, ते आजच्या पिढीला आवडेल, रुचेल अशा पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. म्हणजे पौष्टिक आहे थाळी, पण ती गार्निश पण तशीच झाली पाहिजे. तर त्याचं सगळं श्रेय अवधूतला जातं. त्यांनी ज्या चाली केल्यात त्या चालींना उत्तम पद्धतीने मांडलं आहे. आणि आपण जसं म्हणतो की प्रत्येक कलाप्रकार त्याच्यामध्ये आलेला आहे. जसं आपण सच्चिदानंद अंबाबाई गोंधळ पाहिला, माऊलींनी लिहिलेला गोंधळ आहे. लोककलेमध्ये माऊलींनी काम केलं आहे, हे त्यातनं सांगण्याचा प्रयत्न आहे. भाववीण भक्ती आणि देवाची हे द्वारी हे हरिपाठ आहेत. हरिपाठ हा तर महाराष्ट्राचा श्वास आहे. म्हणजे प्रत्येक गावाखेड्यामध्ये हरिपाठाची पारायणं होतात, त्याचे सप्ताह चालतात, रोज म्हटली जातात. तर हरिपाठ आहेत. मुक्ताईचे कूट अभंग आहेत की आज त्या प्रत्येक ओळीवरती PhD केली जाते. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. तर हा जो कूट अभंग आहे ते कूट अभंग आहेत. आदिमध्ये ऊर्ध्वसारखा अभंग आहे मुक्ताबाईंनी लिहिलेला. चांगदेवांना केलेला उपदेश आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गणुवाचे गुणगुणा ही विरहिणी आहे. त्याच्यामध्ये माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीचे काव्यप्रकार हाताळलेले आहेत. तर हे सगळे काव्यप्रकार प्रातिनिधिक स्वरूपात त्या म्युझिकमध्ये यावेत असा हट्टाग्रह असल्यामुळे 10 आपल्याला त्याच्यामध्ये
चित्रपटाची गाणी, पण खरं तर अभंग आपल्याला त्याच्यामध्ये ऐकायला मिळतात. खूप सांगीतिक मेजवानी म्हणू शकतो आपण त्याला. लवकरच आपण त्याला भेटणार सुद्धा आहोत की संगीत सोहळ्याला. आणि आम्ही त्याला म्युझिक लॉन्च म्हणत नाही आहोत, आम्ही त्याला संगीत सोहळा असं म्हणतोय. कारण तो सोहळा आहे. माऊलींची प्रत्येक गोष्ट तो शब्दांचा सोहळा करणारीच व्यक्ती आहे ती. की म्हणजे एका ठिकाणी मला एक सुंदर वाक्य मिळालं असं म्हणतो की मी ह्या चित्रपटामध्ये मी लिहिलं असं म्हणायचं धाडस नाही करत आहे, कारण ते सगळं वर्ण येते. की किती सुंदर शब्दचित्र उभवतोस तू, असं मुक्ता म्हणते माऊलींना. की शब्द त्यांची ताकद इतकी, ती शब्द नुसता नाही आहे. की माऊलींच्याच ओवीच्या याच्यात सांगायचं झालं की बिंब जरी बचके एवढे, बिंब म्हणजे सूर्य, तो बचके एवढे म्हणजे आपण असं धरलं तर तो ओंजळीत बसतो, मावतो आपल्या. परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, की संपूर्ण त्रिलोकामध्ये तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रकाश जातो. शब्दांची व्याप्ती तेणे पाडे, म्हणजे शब्द एक एक शब्द जर आपण घेतला मराठी भाषेतला, त्याची व्याप्ती किती आहे, तेणे पाडे म्हणजे त्या सूर्याच्या प्रकाशा एवढी आहे, अनुभवावी असं माऊली म्हणतात. की आपण नुसतं असं ओंजळीत धरल्यासारखं वाटतो शब्द आपल्याला, पण त्याची व्याप्ती त्रिलोकाला व्यापून उरते. असं ते संगीत आहे माऊलींचं. माऊली स्वतः संगीतज्ञ आहेत, त्याच्यामुळे ते संगीत त्यांच्या अभंग रचनांमधलं यावं अशा पद्धतीने अवधूतनी त्याची रचना केली आहे. आणि आता भाववीण भक्ती हा जो हरिपाठ आहे, आता काही लाखांच्या वरती लोकांनी त्या पाहिलाय, तो शेअर करतायत. म्हणजे आम्हाला फिरून फिरून तो परत येतोय. असं तुम्हाला असं वाटतं की ते जे कालातीत आहे म्युझिक, वारकरी संप्रदाय म्हणजे संगीत, आणि संगीत हे अंतिम ब्रह्म आहे असं आपण सगळेच जण मान्य करू. तर ते जे संगीत आहे ते यातून आणायचा प्रयत्न केला. अगदी, म्हणजे मला प्रश्न पडतो, एवढं कसं तुमच्या लक्षात राहतं? अजय दादा, तुला कधी हा प्रश्न पडलाय की यांना एवढं कसं लक्षात राहतं? वर्षानुवर्षाचं ते तोंड पाठ हे सगळं. हो, तो एक प्रकारचा रियाज आहे. रियाज म्हणजे काय, एखादी गोष्ट नित्य नियमाने तितक्या वेळ रोज न चुकता करणे. तुम्ही सुद्धा आजपासून सुरुवात केली तर तुमच्या सुद्धा लक्षात राहील. हा, म्हणजे ते करत 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 ते इतकं. ब्रुसलीचं एक वाक्य आहे, डोंट प्रॅक्टिस टिल यू गेट इट राईट, प्रॅक्टिस सो दॅट यू कॅन नेव्हर गेट इट रॉंग. चूक होऊच शकत नाही, कारण की ते आत इतकं भिनलेलं आणि ते नसानसांमध्ये गेलेलं असलं ना, चूक होतच नाही. त्याच्यासाठी त्या लेवलला फक्त तेवढा अभ्यास. येस, पण अवधूत दादा, विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आपण बसलो आणि दादानी आता इतका उल्लेख केला संगीत सोहळ्याचा, या संगीताचा, तर मला असं वाटतं जरा इंटरव्ह्यूचा शेवट एका सुंदर अभंगाने होऊ देत. विठाई जगदंबेचा गोंधळच आपण माऊलींचा. चालेल. मला सांगायला आवडलं की मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला, महाराष्ट्राचे लोककला रत्न केशवराव बडगे, ते स्वतः ती पारंपरिक जुनी चाल जी मी माझ्या कार्यक्रमातून आत्ता घालतो, त्यांच्याबरोबर मी खूप कार्यक्रम केले, त्यांच्याकडनं ती चाल शिकलो. ती पारंपरिक चाल गायचे, ते स्वतः संबळ वाजवून गायचे. आणि त्याचा जो एक रिदम पॅटर्न आणि त्याच्यात एक जे आपण म्हणतो ना की लोकसंगीताची ताकद फार अफाट आहे, की त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, ते तुम्हाला असं खेचून घेतं. म्हणजे शेकडो हजारोची गर्दी असेल, त्या गर्दीला असं नाचवण्याची ताकद युगत मांडलीच्या माध्यमातून आपण बघितलं. ही लोकसंगीताची ताकद आहे. आणि ते बरं, इथं आता माऊली स्वतः प्रत्यक्ष ते गातायत, आणि मग माऊलींचं व्यक्तिमत्व आणि त्या पद्धतीने त्यांचं गाणं, मग ती चाल तशा पद्धतीने सौम्य करून, म्हणजे त्या सौम्य म्हणणं अशा अर्थाने की माऊलींच्या अंगाने ती थोडी कंपोज, पण बाकी रिदम पॅटर्न तसाच ठेवला सगळा. तर ते त्याचं एक चरण तुम्हाला ऐकवतो. तू विटेवरी सखये बाई, हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी, हो करी कृपा. तू सावळे सुंदरी, हो करी कृपा, लावण्य मनोहरी, हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी, हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, डोळा पाहिली, संती देखिली, वरुणी विठाई, वरुणी विठाई, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा.
करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा खूप मस्त थँक्यू सो मच दादा. अगदीच एका विनंतीला हो म्हणून तेवढं छान गायलंस. थँक्यू सो मच संपूर्ण टीमला. चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. मी खूप उत्सुक आहे हा चित्रपट स्क्रीनवर बघायला, कारण ट्रेलर मला खूप आवडलाय. वन्स अगेन थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. रामकृष्ण हरी.